नमस्कार मंडळी, आजच्या अजून एका छोट्याशा नवीन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला आंध्रा स्टाईल साऊथ इंडियन पद्धतीने कैरीचा तोको कसा करायचं हे दाखवणार आहे। तर अशा पद्धतीच्या छान अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत दोन। मस्त आता बाजारामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात कैऱ्या असतात। तर अशा पद्धतीच्या तोतापुरी जातीच्या मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरची छान अशी साल काढून घ्यायची। तर ही जी चटणी आहे साऊथ इंडियनमध्ये भरपूर प्रमाणात बनवली जाते। अजून वेगवेगळ्या प्रकारच्या साऊथ इंडियन रेसिपी तुम्हाला पाहायच्या असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा आणि हा व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तर अशा पद्धतीने वरची जी सगळी आहे साल ती काढून टाकायची। सालीसकट जर तुम्ही ही कैरी वापरली तरीही चालते, त्याची टेस्ट छान लागते, पण मी साल काढून एकदम आपल्याला आंध्रा स्टाईल करायचं आहे त्यासाठी मी इथं छान असं त्याचं साल काढून घेतलेलं आहे आणि सगळी जी कैरी आहे अशा पद्धतीने कट करून घेतली। तर एकदम बारीक छान अशी कट करून घ्यायची आहे ही कैरी। तर तुम्ही किसून पण घेऊ शकता किसणीवर, तर मी मिक्सरला वाटणार आहे त्यामुळे अशा पद्धतीनं कट करून घेते। तुमच्याकडे जर मोठ्या साईजचं उकळ किंवा खलबत्ता असेल तर त्यामध्ये तुम्ही करू शकता। तर हे बारीक कट केलेले जे तुकडे आहेत मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे आणि त्या साईडला एक कढई ठेवलेली आहे। मस्त तेल वगैरे टाकायचं। तेल छान कडकडीत झाल्यावर त्यामध्ये मोहरी जिरं सुद्धा एवढं छान असं तडतडू द्यायचं, त्याचा असा काळपट कलर आला पाहिजे, त्यामुळेच तडका चांगला लागतो। तर इथं मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक तुकड्यामध्ये, कढीपत्ता आणि बारीक कट करून घेतलेल्या लसूण, ते सुद्धा तडक्यामध्ये एकदम छान कडक फोडणी द्यायची। त्यामध्ये हळद टाकून घ्यायचं आणि इथं मी कलरची जी बेडगी मिरची पावडर असते ती 2 चमचे आणि आपली घरगुती जी पावडर असते ती 2 चमचे अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आणि लगेच आपण जी मिक्सरला वाटली होती कैरी ती टाकून द्यायची आणि छान असं 2-3 मिनटं परतत राहायचं, जेणेकरून ह्याला छान असं तेल सुटेल। तर बघू शकता छान प्रकारे अशा पद्धतीने तेल सुटलेलं आहे आणि तर बघा तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि वरतून चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 4 मिनटं हे आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। त्यामुळे याचा जो कच्चापणा आहे तो निघून जातो आणि आपली ही कैरीची चटणी अगदी मस्त साऊथ इंडियन पद्धतीने लागते। तर अशा पद्धतीच्या ह्या चटणीला आंध्र प्रदेशमध्ये कैरीचं तोक्कू म्हटलं जातं। तर अशा पद्धतीची एकदा चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, अगदी इझी सोपी आहे आणि खायला सुद्धा एवढी अप्रतिम लागते ना काय सांगू तुम्हाला। तर अशा पद्धतीचं मस्त वेगळ्या पद्धतीची ही चटणी एकदा ट्राय करून बघा आणि ही चटणी तुम्ही मस्त गरम गरम भाकरी किंवा चपाती भातासोबत खाऊ शकता किंवा आपण जो पराठे वगैरे करतो त्यासोबत सुद्धा खाऊ शकता, मस्तच लागते अगदी। ही फ्रीज शिवाय सुद्धा 8 ते 15 दिवस बाहेर टिकते आणि फ्रीजमध्ये 1 महिना तुम्ही स्टोर करून ठेवू शकता। तर अशी मस्त कैरीची चटपटीत चटणी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करा। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। असाच मस्त चटपटीत वाळवणीचा पदार्थ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।